लग्नाची वेडी या मालिकेमध्ये पुढील प्रोमोत आपण असं पाहणार आहोत की मधूने सिंधूला दरीत ढकलून दिलेलं असतं, परंतु ती घरी येऊन सर्वांना सांगते की सिंधू ही आपली बॅग घेऊन हे घर सोडून गेलेली आहे. त्यावेळेस ऋषभ म्हणतो की राणी वहिनी, मग तू सिंधू वहिनीला अडवण्याचा प्रयत्न केला नाही का? त्यावेळेस राणी म्हणाली की तुला माहीत आहे ना ऋषभ, सिंधू ही तिच्या मनासारखी करते. ती सावीला घेऊन हे घर सोडून गेलेली आहे. तेव्हा राजश्री, रत्नाकर आणि राघव हे म्हणतात की सिंधू असं काही करू शकत नाही आणि न सांगता तर ती बिलकुल जाऊ शकत नाही. परंतु रुक्मिणी म्हणते की मागे एकदासुद्धा सिंधू आपल्याला सोडून गेली होती, आठवत आहे ना? त्यानंतर राघव म्हणतो की नाही, सिंधू मला काहीतरी सांगणार होती, पण ती मला काय सांगणार होती आणि ती मला का सांगू शकले नाही? आणि ती एकटीच का सगळ्या प्रसंगाला तोंड देत असते? तिने मला काहीतरी सांगायला हवे होते, राघव या विचारात असतो. त्यानंतर 1 महिन्यानंतर राजश्री सारखा सिंधूचाच जप करत असते. तिच्या हिच्यामध्ये ती मानसिक संतुलन बिघडवून ठेवते, त्यामुळे ती सतत आजारी असते. तिला सकाळी स्वप्न पडतं की सिंधू तिच्याजवळ आलेली आहे आणि तिला सांगते की आई, मी घरी आली आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही लवकर बरे व्हा. परंतु राजश्री ही सिंधू सिंधू करत उठते. त्यावेळेस रत्नाकर, रुक्मिणी हे राजश्रीला समजावता, ग सिंधू आपल्याला सिंधू सोडून जाऊन 1 महिना होऊन गेलेला आहे, आता ती परत यायची नाही, त्यामुळे तू आता तिचा विचार करू नको. रत्नाकरसुद्धा राजश्रीला समजावत असतो, परंतु राजश्री म्हणते की सिंधू ही नक्की येणार. त्यानंतर घरात सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. त्या ठिकाणीसुद्धा सिंधूचाच विषय चालू असतो, परंतु रुक्मिणी ही टेन्शनमध्ये असते. त्यावेळेस ऋतुजा रुक्मिणीला म्हणते की तुम्ही तुमची बीपीची गोळी घेतली नाही का वहिनी? त्यावेळेस रुक्मिणी काही बोलत नाही. ती म्हणते फक्त मला या सिंधूचं नाव या घरात नको आहे. या सिंधूमुळे राजश्री आणि राघव काय होऊन बसलेला आहे. राघव 3 दिवसापासून घरी परत आलेला नाही आहे. रत्नाकर त्याला फोन करून विचारतो कुठे आहे असं. तेव्हा ऋतुराज म्हणतो की सिंधू ही जिवंत नसेल, जिवंत असती तर ती घरात पुन्हा आली असती. त्यावेळेस राजश्री आता कशी बरी होईल या विचारात रत्नाकर असतो. त्यानंतर राणी ही म्हणते की बाबा, ऋतुराज काका जे बोलत आहेत ते खरं आहे. ती ह्या सर्व गोष्टी मनातल्या मनात बोलत असते, कारण तिला माहिती आहे की तिने सिंधूचा खून केलेला आहे. त्यानंतर राघवसुद्धा तिचा तपास करत असतो. नंतर ते घरी राजश्रीची तब्येत चेक करण्यासाठी डॉक्टरांना बोलवतात. डॉक्टर घरी येतात. त्यावेळेस रत्नाकर डॉक्टरांना विचारतात की राजश्री कधी बरी होणार? तेव्हा डॉक्टर सांगतात की त्या ज्या कोणत्या व्यक्तीचं नाव घेत आहेत ती व्यक्ती समोर आल्यावरतीच त्या बऱ्या होतील. त्यानंतर राघव हा पुन्हा सिंधूचा तपास करण्यासाठी बाहेर निघतो. तर एका मंदिरामध्ये एक बाई ही देवाची गाणं म्हणत असते आणि त्या ठिकाणीसुद्धा राघव असतो, परंतु क्वचितच असा अंदाज आहे की ती दुसरी तिसरी कोणी नसून सिंधूच असणार आहे आणि राघव हा सिंधूला शोधून काढणार का? पण माझ्या इच्छानुसार सिंधू ही तिची मानसिक संतुलन गमावून गेलेली आहे. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.